नमस्कार. राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे लाभ घेणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, या ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून नवीन नियमावली ज्येष्ठ नागरिकांसाठी जारी करण्यात आली आहे. आता या नवीन नियमावलीचा अर्थ काय आहे? नवीन शासन निर्णय काय आहे? त्याचबरोबर या शासन निर्णयाचा ज्येष्ठ नागरिक आत्ता जे पेन्शनचा लाभ घेत आहेत या आधार योजनेअंतर्गत त्याच्यावर कसा परिणाम पडणार आहे, महत्त्वाची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शासनाने नक्की कोणता निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेला आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे निराधार योजनेअंतर्गत जो पेन्शनचा हप्ता ऑगस्ट महिन्यासाठीचा हा वितरण केला जाणार आहे, वाटप होणार आहे, ते कधीपर्यंत होणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे निराधार योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता हा जो नवीन शासन निर्णय राज्य शासनाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा खूप महत्त्वाचा असा निर्णय आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी नवीन प्रशासकीय व्यवस्था जी आहे, प्रशासनिक व्यवस्था हा लागू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत, सॉरी, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना खूप महत्त्वाच्या म्हणजे कागदपत्रांची जमाजमाव असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्यांची जन्मतारखेची चूक असेल किंवा इतर भरपूर गोष्टी असतील, त्या कारणामुळे त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ हा मिळत नाही. त्याबरोबर त्यांना खूप जास्त अडचणी येतात. आता ह्या अडचणी त्यांच्या दूर करण्यासाठीच राज्य शासनाने प्रशासनिक व्यवस्था त्यांचा प्रॉब्लेम जे आहे, त्यांच्या समस्या ह्या निराकरण करण्यासाठी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पाहू शकता नवीन जो बदल झाला आहे, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण केंद्र हे सुरू करण्यात येणार आहे. आणि या ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण केंद्रामध्ये कशी व्यवस्था असेल ते सुद्धा पाहूयात पुढे. काय आहे नवीन व्यवस्था? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक हे घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या या प्राधान्याने सोडवण्यासाठी महत्त्वाचे असे निर्णय जे आहे हे राज्य शासनाने घेतले आहेत. यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तक्रार निवारण केंद्र हे स्थापन केले जाईल. ज्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी असतील, अडचणी असतील, त्या दूर करण्याचा प्रयत्न या केंद्रामार्फत केला जाईल. आता समजा तुमची एखादी तक्रार आहे, ज्येष्ठ नागरिकांची एखादी तक्रार आहे, तर काय करायचं आहे? तक्रार करायची आहे. तर तक्रार केल्यानंतरनं या ठिकाणी तक्रार निवारण केंद्रामध्ये तक्रार केल्यानंतरनं पुढची प्रक्रिया कशी असेल? जर समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तक्रार केली, तर पहिल्यांदा तक्रार जी आहे, कंप्लेंट जी आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदवली जाईल. त्या ठिकाणी त्याची प्राधान्याने चौकशी केली जाईल. म्हणजे नक्की काय घडलंय, कशा पद्धतीने लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत, त्याची चौकशी केली जाईल. त्याच्यानंतरनं संबंधित विभाग अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कारवाईचे आदेश देईल. म्हणजे जे काही चुकीचं घडलंय त्याच्या कारवाईचे आदेश दिले जातील आणि त्यानंतरनं 90 दिवसांच्या आत त्याचा तक्रारीचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे 3 महिन्याच्या आत जे काही ज्येष्ठ नागरिकांना अडचणी असतील, तक्रारी असतील, त्या त्या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजेच आता तक्रार तुमची जी आहे वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवण्याऐवजी एक निश्चित कालमर्यादा आहे. म्हणजे 90 दिवसांच्या आत हे 100% त्यांना निपटारा करणं आवश्यक असणार आहे. त्यासाठीच हे फास्ट ट्रॅक तक्रार निवारण केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी केंद्रस्थानी हे स्थापन करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी. तर यामध्ये कोणकोणत्या तक्रारी असतील? समजा आता ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या अडचणी येत असतात. आता तुमच्या ज्या अडचणी आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तत्पूर्वी आपण कोणत्या अडचणी ह्या मुख्यत्वे येतात त्या अडचणी आपण पाहूयात. तर कोणत्या तक्रारी असतात लाभार्थ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या? या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक खालील विषयांवर तक्रारी करू शकतात. पहिलं आहे यामध्ये कुटुंबीय किंवा नातेवाईकांकडून होणारा मानसिक किंवा शारीरिक छळ. पाहू शकता आता यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांचं वय झाल्यानंतर ना कुटुंबीय किंवा नातेवाईकांकडून
तो मानसिक आणि शारीरिक छळ त्यांचा केला जातो, हा टाळण्यासाठी ते त्यांची तक्रार जी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी हे नोंदवू शकतात. त्यांना जर आर्थिक अडचणी असतील, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणी असतील, शेवटच्या क्षणी पाहू शकता किंवा पैशाशी संबंधित समस्या असेल, तर त्या ठिकाणी ती सुद्धा तक्रार ते नोंदवू शकतात, कंप्लेंट देऊ शकतात. सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळत नसेल किंवा वेळेवर मिळत नसेल किंवा सरकारी योजनासाठी अर्ज करता येत नसेल, कागदपत्रांची अडचणीत असेल, तर त्या ठिकाणी ती सुद्धा गोष्ट ते त्या ठिकाणी सांगू शकतात. त्याचबरोबर त्यांच्या जमीन किंवा मालमत्तेचा वाद असेल, तर ती सुद्धा कंप्लेंट जी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी नोंदवली जाऊ शकते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मारहाण किंवा इतर प्रकारचा अत्याचार केला जात असेल, तर त्या गोष्टीसाठी सुद्धा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांची तक्रार नोंदवू शकतात. त्याच्यानंतरनं सरकारी कार्यालयामध्ये त्यांचं काम त्यांनी राहिलेलं आहे, प्रलंबित केलं जातं आहे किंवा योग्य मार्गदर्शन शासकीय अधिकारी त्यांना देत नाही आहेत, तर त्या शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध सुद्धा तक्रार जी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी या तक्रार निवारण केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक करू शकतात. तर या सरकारी योजनांवर सुद्धा लक्ष असेल. या नवीन जी व्यवस्था आहे हे फक्त तक्रारींचा निपटारा करणार नाही, तर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ हा वेळेवर मिळतो आहे किंवा नाही यावरही प्रशासन लक्ष ठेवणार आहे आणि अधिकारी लाभार्थ्यांच्या अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक ती कारवाई करतील. आता प्रशासनाची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी वाढली आहे. जे शासकीय अधिकारी असतील त्यांनी काय केलं पाहिजे, तर या निर्णयामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयांना ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे आणि प्रशासनाला तक्रारी लवकर निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश हे सुद्धा देण्यात आले आहेत. तर हा महत्त्वाचा निर्णय आहे. कुणासाठी आहे? अर्थातच हा निर्णय सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला निर्णय, आनंदाची बातमी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही असे ज्येष्ठ नागरिक तत्पर त्या ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवू शकतात. ज्यांना त्यांच्या कुटुंबियाकडून त्रास दिला जातोय असे सुद्धा ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे जमीन किंवा मालमत्तेचे वाद सुरू आहेत, त्या ठिकाणी ते सुद्धा तक्रार नोंदवू शकतात. त्याच्यानंतरनं ज्यांना आर्थिक किंवा प्रशासनिक मदतीची गरज आहे, त्यांच्याकडे तशी स्थिती नाही आहे सध्या, असे सुद्धा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांची तक्रार हे नोंदवू शकतात. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समस्या या मांडण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यासपीठ जे आहे उपलब्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्याच फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या या तक्रारींना प्राधान्य दिले जाणार असून 90 दिवसांच्या आत, आता पाहू शकता वर्षानुवर्ष त्यांच्या तक्रारी तशाच पडून राहत होत्या, मात्र आता 90 दिवसांच्या आत त्याचा निपटारा करण्याची व्यवस्था ही शासनाकडून करण्यात आली आहे. याचबरोबर पाहू शकता खूपच चांगली ही महत्त्वाचा शासन निर्णय आहे. याची अंमलबजावणी ही लवकरच सुरू होणार आहे. तर तुम्हाला याबद्दल काही मनामध्ये प्रश्न असतील, त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये करू शकता, म्हणजे रिप्लाय देऊ शकता की नक्की तुम्हाला काय अडचणी येत आहेत, याचा लाभ कसा घ्यावा किंवा काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पाहू शकता, आता तुमच्या आजूबाजूला जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा ह्या ज्या काही नवीन व्यवस्था, हे काही नवीन नियम जे आहे, शासन निर्णय राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे, त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. तर अशाच महत्त्वाच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी निराधार योजनेअंतर्गत मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.